नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत दलित इंडस्ट्रीज ऑफ चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, पद्मश्री मिलिंद कांबळे सर आपल्यासोबत आहेत. ज्या कम्युनिटीमध्ये उद्योजक निर्माण होणार नाहीत असं एक चित्र काही वर्षांपूर्वी होतं. काही वर्षांपूर्वी म्हणजे एक 3 पिढ्या आधी वगैरे अशी चित्र होती. पण आता तिसरी पिढी जनरेशनमध्ये आलेली आहे. SC/ST कम्युनिटीमधल्या मोठ्या प्रमाणात उद्योजक आता घडायला लागलेले आहेत. या संदर्भातली सुरुवात कशी झाली हे आपण संस्थापक अध्यक्ष डिक्कीचे पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, डिक्कीची सुरुवात कशी झाली? डिक्कीची सुरुवात 2005ला पुण्यामध्ये झाली. खरं म्हणजे मी 6 डिसेंबर 2001ला बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती एक वेबसाईट बनवली होती आणि त्याचं दिल्लीमध्ये तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन झालं होतं. आणि ती वेबसाईट करत असताना जो मेन फोकस जो होता तो म्हणजे द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर B.R. आंबेडकर. कारण बाबासाहेबांच्याबद्दल आपणाला त्यांच्या सर्व पैलूंची माहिती आहे, परंतु त्यांच्या आर्थिक विचाराबद्दल, आर्थिक पैलूबद्दल फारशी माहिती लोकांच्यामध्ये कमी आहे. ती पुढे आली पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तेव्हा नुकतंच IT युग सुरू झालं होतं, वेबसाईटचा जमाना सुरू झाला होता. आणि म्हणून मग तेव्हा मी ती वेबसाईट केली आणि ज्याचा जो फोकस होता तो ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया. मग त्यानिमित्ताने बाबासाहेबांच्या आर्थिक विचाराचा अभ्यास करता आला मला. मग बऱ्याच ठिकाणी त्याच्या संदर्भातली काही भाषणंही मी करायला लागलो. पण मी एक मूळ उद्योजक होतो. पण माझ्या नंतर लक्षात असं आलं की आपणाला केवळ बोलून चालणार नाही, आपल्याला काहीतरी कृती केली पाहिजे. हे बघा की आपणाला स्वातंत्र्य मिळालं 47 साली. बाबासाहेबांनी घटना बनवली. 1950 पासून घटना अंमलात आली आणि काही अधिकार आपणाला प्राप्त झाले. तुम्ही जसं म्हणालात, पहिली पिढी, दुसरी पिढी आणि आता तिसरी पिढी जी आहे, पहिल्या आणि दुसऱ्या पिढीच्या समोर जी आव्हानं होती सामाजिक, ती वेगळी होती. विषमतेच्या विरुद्धची लढाई आहे, सामाजिक समतेचा लढा आहे आणि वेगवेगळा शिक्षणातल्या संधी आहेत, नोकरीतल्या संधी आहेत. या सगळ्या हे जे सगळे विषय होते यावरती लढण्यामध्ये हे पहिल्या आणि दुसऱ्या पिढी चॅलेंजेस होते. ते चॅलेंजेस. आणि पण त्यामुळे एक फाउंडेशन तयार झालं. ओके. आणि त्यातून जी तिसरं जनरेशन आहे, ही 21st सेंचुरी जी जनरेशन आहे ती फार वेगळी आहे. ती आज डिजिटल कनेक्ट आहे. बरोबर. आणि त्यामुळे त्यांच्यासमोर माहिती ही त्यांच्या दाराशी आलेली आहे. बरोबर. आणि त्याचा उपयोग करून कसे नवे उद्योग सुरू होतील याकडे आमचा जास्त प्रयत्न राहिला. आणि जेव्हा चेंबर सुरू झाला, जे एक्झिस्टिंग उद्योजक होते त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचं टॅलेंट शोकेस करणं, सरकारशी चर्चा करणं, इंडस्ट्रीशी चर्चा करणं आणि ते करून एक प्लॅटफॉर्म जो सरकारच्या सोबत एक संवाद स्थापन करेल आणि त्याच्यातून काही पॉलिसी कसा बनवता येईल या उद्देशाने तो सुरू केला. तुम्हाला जर दलित समाज हा उद्योजक बनू शकतो किंवा नाही याचं जर मानववंशशास्त्रीय आपण कारणं जर शोधायला गेलो, ज्याला अँथ्रोपॉलॉजिकल रिझन्स आपण जर गेलो, तर अनुसूचित जाती जनजातीमधल्या किंवा अनुसूचित जातीमधल्या ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या काय करत होत्या ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये, तर त्या गावाच्या अर्थव्यवस्थेत काही भर घालत होत्या का, काही मदत करत होत्या का? तर होत्या. कॉन्ट्रीब्युशन त्यांचं गावगाड्यामध्ये काय होतं? तर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे होतं. बरोबर. म्हणजे त्या गावची जी इकॉनॉमी आहे ती रन करण्यामध्ये दे वर द ड्रायव्हर्स, दे वर द कॉन्ट्रीब्युटर्स. तर काय तर सर्व्हिसेस प्रोव्हाइड वेगवेगळ्या.
आणि आता आपण मॅनेजमेंटच्या भाषेत व्हॉट वॉज द रोल ऑफ अ शेड्यूल कास्ट आणि Scheduled त्या tribe. लोकांचा, हां. तर सर्व्हिस प्रोव्हायडरचा रोल आहे. बरोबर बरोबर बरोबर. आता सर्व्हिसेस ते कधी मनुष्य प्रोव्हाइड करू शकतो, तर त्याच्याकडे काहीतरी स्किल असतं स्किल असलं पाहिजे. आणि ते स्किल हे त्याच्याकडे होतं, म्हणून तो सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत होता. नेमकं हीच गोष्ट जी आहे ती आमच्या लक्षात आली की येस, जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही ना काही स्किल असलं पाहिजे. असलं पाहिजे. आणि ते अनुसूचित जाती समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये ते पिढ्याना पिढ्या होतं ते आलेलं होतं. हां. फक्त आम्ही काय केलं की त्याला एक फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. तू लढ, हां आम्ही आहोत. बस आम्ही आहोत, तू लढ, हो बस असं त्याच्या कोणीतरी पाठीवरती थाप मारणारं पाहिजे होतं. आणि तोच रोल नेमका डिक्कीने केला. बॅकबोन ऑफ द सोसायटी अशा पद्धतीने डिक्की त्याच्या पाठीमागे उभा राहिली आणि उद्योजक घडत गेले. येस. बरं, आता डिक्कीचं जे व्याप्ती आहे ती जागतिक पातळीवर काय पोझिशनला आहे? आज भारतामध्ये 30 राज्यांमध्ये डिक्कीचं नेटवर्क आहे. हं. सर्व ठिकाणी डिक्कीचे ऑफिसेस आहेत. 10,000हून अधिक उद्योजकांचं भारतामध्ये नेटवर्क आहे. दुसरं, 5 देशांमध्ये डिक्कीनी आपलं नेटवर्क उभं केलं आहे. जपान असेल, इकडे जर्मनी आहे, UAE आहे, दुबई आहे, साऊथ आफ्रिका आहे, नेदरलँड आहे. अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही डिक्कीचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे. बरोबर. मग तिथला डिप्रेस क्लास हा आपला मेंबर आहे थोडक्यात. हो, म्हणजे हो. तिथला हेटाळलेला किंवा तिथला नाकारलेला हो, असा नाही असं नाही. हां जे इथून जे गेलेले आहेत अच्छा, दलित अच्छा. समाजाचे अच्छा, अच्छा. आणि तिथे जाऊन त्यांनी व्यवसाय इंडस्ट्री करतायत. केली. हां, हां, हां. अच्छा. सर, आत्ता तुम्ही नीती आयोगामध्ये पण आहात. यू आर द सपोर्टिव्ह रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. PMO मध्ये बरेच ॲडवाईज करता. आत्ता काय पॉलिसीज सरकारने दलित उद्योजक घडवण्यासाठी आणलेले आहेत? हे बघा, आम्ही ॲज अ चेंबर म्हणून सर्व सरकारांच्या सोबत काम करतो, जसे अन्य चेंबर जे करतात. कारण शेवटी सरकार जे असतं हे पॉलिसी मेकर असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला सरकारशी चर्चा करावीच लागते. बरोबर. ॲज अ चेंबर म्हणून. ठीक आहे. तसं आम्ही केंद्रामध्ये 2001 साली केंद्रामध्ये पूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं. त्यांच्याशी आम्ही चर्चा करत होतो. तेव्हाचं प्लॅनिंग कमिशन आणि मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांच्यासोबत आम्ही चर्चा करत होतो. विशेषतः की ज्या प्रकारे जे मेनस्ट्रीम इंडस्ट्री आहे आपल्या देशात, त्या मेनस्ट्रीम इंडस्ट्रीला जो सपोर्ट सरकारकडून मिळाला, ओके, आणि त्यामुळे ती जी इंडस्ट्री आज मोठी झाली. पॉलिसी आणि इक्विटीचा सपोर्ट फार मोठा असतो. बरोबर. आता पॉलिसी सपोर्ट कसा, तुम्हाला मी गंमत सांगतो. माईन्स आहे. हो. आयर्न ओरची माईन आहे. आता ही माईन अलॉट केल्या लोकांना, ओके, की येस, त्या माईनमधून तुम्ही खनिज काढून घेऊन जा हो. आणि त्याची रॉयल्टी 50 रुपये 10 रुपये पर ट्रक अशी. म्हणल्यावरती माझ्याकडे माईन आहे, म्हणल्यावरती बँका ही माझ्या मागे आल्या. बरोबर आहे. चला सांगा तुम्हाला काय पाहिजे. हां. तेव्हा एवढं बँकिंग रूल्स हे नव्हते, स्ट्रॉंग नव्हते. त्यामुळे त्या पॉलिसीच्या सपोर्टमुळे त्याला माईन मिळाली. इक्विटीचा सपोर्ट बँकांचा आला आणि त्यांनी फॅक्टरी उभी केली आणि त्याचा व्यवसाय वाढला. आणि त्याच्यामध्ये त्या उद्योजकाची मेहनत आहे, तीही नाकारून चालणार. बरोबर. पण सरकारच्या पॉलिसीचा आणि इक्विटीचा हा सपोर्ट याच्यामध्ये राहिला. आम्ही जेव्हा भारत सरकारशी डायलॉग नेमका याच विषयावरती सुरू केला, जागतिकीकरणामुळे आज इतक्या प्रचंड मोठ्या संधी ह्या उद्योगामध्ये निर्माण झाल्या. तर त्यामुळे आम्ही सरकारशी हेच म्हटलं की बाबा, तुम्ही
काही पॉलिसी सपोर्ट क्रिएट करा. आज कुठलंही सरकार आलं तरी ते सगळ्यांना नोकऱ्या देऊ शकत नाही. बरोबर आहे. मग काय तर अल्टरनेट. तर मग तसं 2012 साली एक पॉलिसी बनली. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग भारतामध्ये जे आहेत त्यांच्याकडून खरेदी करणं 20%. हे 2012 साली MSME ॲक्टला मॉडिफिकेशन झालं. आणि तेव्हाचे मिनिस्टर वीरभद्रसिंग जे होते, त्यानंतर 4 मंत्री झालेत वीरभद्रसिंग नंतर. आपले विलासराव देशमुख पण होते, फर्नांडिस पण होते, आणखी वायलर रवी पण होते. हां. तर 26 मार्च 2012 साली तेव्हा जे मंत्री होते ते वीरभद्रसिंग होते, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्री. त्यांना मी आणि आमचं डेलिगेशन दिग्विजय सिंग यांना घेऊन त्यांच्या घरी भेटलो. माननीय मुकुल वासनिकजी यांना त्यांनी लीड केलं. आणि आम्ही माननीय सोनिया गांधी यांना भेटलो, त्यांना विनंती केली. डॉक्टर मनमोहन सिंग यांना आम्ही भेटलो आणि त्यांना ही विनंती केली की भारतामध्ये जे अनुसूचित जाती जनजातीचे जे उद्योजक आहेत तेही मोठ्या प्रमाणात उद्योगामध्ये येत आहेत आणि त्यांचे चांगले उद्योग उभे राहत आहेत. तर त्यांना पॉलिसीच्या सपोर्टची गरज आहे. बरोबर. आणि म्हणून आपल्या माहितीसाठी आणि ते डिक्कीच्या इंटरव्हेन्शनमुळे 4% हे अनुसूचित जाती जनजाती उद्योगाकडून खरेदी करायचं हा एक कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. आता ती तीन वर्षासाठी होती. बरोबर आहे. व्हॉलेंटरी. हां. प्रायमा फसी बेसिसवर 3 वर्षासाठी मंजूर केलेली पॉलिसी होती आणि ती व्हॉलेंटरी होती. त्यामुळे काय या PSU ज्या आहेत किंवा सरकारी डिपार्टमेंट आहेत त्यांनाही फार बंधनं नव्हती. आणि मग काय झालं की 2015-14 नवीन सरकार आलं. मग आम्ही अगेन नवीन सरकारला माननीय पंतप्रधान मोदी यांना आम्ही भेटलो. त्यांना आम्ही सांगितलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अशी पॉलिसी झालेली आहे आणि ती चांगली पॉलिसी आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती जनजातीचे जे तरुण आहेत त्याला मदत होते आहे. तर कृपया ही पॉलिसी आपण मॅन्डेटरी करावी. आणि 1 एप्रिल 2012 पासून आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी भारत सरकारने इंडस्ट्रीमध्ये रिझर्वेशन मॅन्डेटरी केलं. 4% खरेदी करणं उद्योजकाकडून SC/ST. हा डिक्कीचा सगळ्यात मोठा ब्रेक थ्रू आहे. बरोबर. अचिव्हमेंट आहे. एक मोठं मार्केट जे आहे ॲश्युअर्ड हे क्रिएट झालं. बरोबर. मार्केट झालं. मग मनी पैसा फार आवश्यक आहे बरोबर उद्योगासाठी. आपल्या देशातली जी बँकिंग सिस्टम आहे ती लेंडिंग सिस्टम जी आहे ती कोलॅटरल बेस आहे. हो. जे अनुसूचित जाती जनजातीचे जे लोक आहेत त्यांच्याकडे कुठलाही असेट नाही, त्यामुळे ते कोलॅटरल देऊ शकत नाहीत. असा तो ट्रॅप आहे. मग पुन्हा आम्ही सरकारशी चर्चा केली. अरुण जेटली फायनान्स मिनिस्टर, आता नीती आयोगामध्ये पानगारिया तेव्हा त्याचे उपाध्यक्ष होते, अमिताभ कांत वॉज CEO. हे सगळी लोक माझ्या चांगल्या परिचयाची आहेत. आणि मग सातत्याने आम्ही शक्तिकांता दास वॉज देअर इन अ फायनान्स मिनिस्ट्री अर्लियर. आय नो व्हेरी वेल हिम. अशा सगळ्यांशी माननीय पंतप्रधान त्यांचं कार्यालय यांच्याशी सातत्याने आम्ही संपर्कात राहिलो, चर्चा केली. आणि मग त्यातून मुद्रा नावाची स्कीम आली, ही निर्माण झाली. ही पहिली स्कीम आहे भारतामध्ये ज्याच्यामध्ये विनातारण कर्ज मला हे पॅराडाईम शिफ्ट आहे. बरोबर. फायनान्शियल जगतामध्ये तुम्हाला सांगतो आज 42 कोटी लोक या मुद्राचे बेनिफिशरी आहेत आणि 16 लाख कोटीचं लेंडिंग झालेलं आहे. बरोबर. दिस वॉज द बिगेस्ट फायनान्शियल इन्क्लुजन प्रोग्राम. त्याच्यामध्ये 4.5 कोटी अनुसूचित जाती जनजातीचे लोक आहेत मुद्राच्या बेनिफिशरीमध्ये. दिस इज वन. दुसरी स्टँडअप इंडिया, अगेन कोलॅटरल फ्री. बरोबर. मुद्रा जी आहे ती 10 लाखापर्यंत, 50,000 ते 10 लाख. स्टँडअप इंडिया 10 लाख ते 1 कोटी. विनातारण. हे तुम्ही लक्षात घ्या.
ज्याच्यामध्ये आम्ही SC STच्या 30,000 लोकांना हँडहोल्ड केलेलं आहे डिक्कीने, आणि स्टँडअप इंडियाचे बेनिफिशरी त्याच्यामध्ये बनलेले आहेत. ओके, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये हे झालं. दुसरं व्हेंचर कॅपिटल फंड 2015मध्येच व्हेंचर कॅपिटल फंड लॉन्च झाला, ज्याच्यामध्ये 15 कोटीपर्यंतचा सपोर्ट सिस्टम आहे. हे झालं मनी सपोर्ट. बरोबर. मुद्रा, स्टँडअप इंडिया, व्हेंचर Venture कॅपिटल capital फंड fund. 50,000पासून 15 कोटीपर्यंत सपोर्ट. ठीक आहे. या सगळ्या याच्यामध्ये एक स्टार्टअप जे आहे ते मिस होत होते. आणि दुसरा एक मेंटॉरिंग सपोर्ट जे 2016 साली म्हणजे 15-16मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं 125वे जयंती वर्ष होतं. त्या वर्षामध्ये 2 गोष्टी झाल्या, एक स्टँडअप इंडिया योजना आणि एक नॅशनल SC ST हब. हबचं काय काम आहे, जे उद्योजक आहेत एक्झिस्टिंग त्यांना हँडहोल्ड करणं, त्यांना मार्केटशी लिंक करणं, 4% जे खरेदी धोरण जे आहे त्याच्यामध्ये खरेदी होत नाही आहे तर ते लिंकेजेस घडवून आणणं, हे त्यांचं काम आहे, ते करत आहे. तर अभयजी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की बिफोर डिक्की बरोबर, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्या काही वेगवेगळ्या महामंडळातून चालल्या Schemes. जाणाऱ्या योजना तेवढ्या होत्या आणि ट्रायबलमधून ट्रायबल अफेअर्स. ट्रायबल. परंतु डिक्कीच्या इंटरव्हेन्शनमुळे आज मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, ह्या सगळ्यांना मॅन्डेट आहे SC ST उद्योजक तयार करणे. बरोबर. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स बँकांशी संबंधित आहे, व्हेंचर कॅपिटल फंडची. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, टेबल टर्न करणं ज्याला म्हणतात ना. बरोबर. म्हणजे यापूर्वी SC ST SC ST लोकांचे प्रश्न आहेत, SCचे प्रश्न आहेत सामाजिक न्याय विभाग, STचे प्रश्न आहेत ट्रायबल. बट नाव जे मेनस्ट्रीम मंत्रालय आहेत दे आर इन्व्हॉल्ड बरोबर टू डेव्हलप, ह्याला टेबल टर्न करणं असं म्हणतात. आणि ते आज आम्ही भारत सरकारच्या सोबत काम करत असताना, आणि आम्ही जस्ट एक उद्योजक आहोत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची पॉवर काय होती, एकटेच होते. बरोबर. विद्वत्ता ही विद्वत्ता पॉवर power होती. होती. म्हणजे केवळ ढगात गोळ्या मारून चालत नाही, तुम्हाला ऑन टेबल निगोशिएशन्स, डिस्कशन्स, इंटरव्हेन्शन्स हे करावं लागतं. बरोबर. खूपदा ब्युरोक्रेसी ऐकत नाही, त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं. ही जी गोष्ट आहे नेमकी, ज्याला डिप्लोमॅटिक वे आणि जी नेमकी अब्सेंट आहे आपल्या लोकांच्या मध्ये. बरोबर. डिप्लोमसीच नाहीये, डायरेक्ट लढाई तलवार काढून खाट बस, तो तिकडे मी इकडे, संपला विषय. ओके. तर त्यामुळे थोडंसं आम्ही एक उद्योजक असल्यामुळे एक समन्वयाची भूमिका घेऊन, म्हणजे दलित चळवळीमध्ये जी शस्त्र आहेत लढाईची ती न वापरता पॉलिसी सॉफ्टवेअर अशा पद्धतीने तुम्ही हे धोरणात्मक बदल, जे सरकारचे धोरणात्मक बदल जे लॉंग टर्म मध्ये चालतात, जे म्हणजे ज्या धोरणांमुळे आपल्याला भविष्यात अनेक गोष्टी करता येऊ शकतात, अशा पद्धतीची डिप्लोमॅसी, ज्याला काय म्हणता येईल की धोरणात्मक निर्णय करण्यासाठी जी डिक्कीनी कारवाई केली, त्याचा आज रिझल्ट आपल्याला दिसतोय. म्हणून 3री पिढी दलितांमधली उभं राहते. आता महाराष्ट्रामध्ये 2016 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंती वर्ष होतं. त्याच वर्षी देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते, अपूर्व चंद्रा वॉज सेक्रेटरी, सुभाष देसाई जी इंडस्ट्री मिनिस्टर. त्यांनी आम्हाला सांगितलं की मिलिंद, तुम्ही अन्य राज्यामध्ये जशा अनुसूचित जाती जनजातीसाठी पॉलिसी बनवल्यात उद्योजकांसाठी, तशी महाराष्ट्रासाठी बनवा. आणि 2016 साली मेक इन इंडियाचा मोठा कार्यक्रम झाला मुंबईमध्ये BKCत. त्या ठिकाणी ती पॉलिसी लॉन्च झाली महाराष्ट्रासाठी. काय आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रोत्साहन योजना. अनुसूचित जाती, जनजाती व नवबौद्ध समाजातील तरुणांना उद्योगात पुढे येण्यासाठी काय केलं, इंडस्ट्रीचे जे प्लॉट्स आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन, ते खरेदी करण्यासाठी ऑफ फ्रंट 30% रिबेट, रजिस्ट्रेशन जी फी आहे, बाकी जे टॅक्सेस आहेत त्याला वेवर,
पासून अशा अनेक गोष्टी. वीज दरामध्ये सबसिडी. सवलती. आपल्याकडे 4 टप्पे आहेत, 5 टप्पे आहेत इंडस्ट्रीचे. ए कॅटेगरी, बी, सी, डी प्लस. तर त्याच्यामध्ये स्टेपअप आपल्याकडे इंडस्ट्री पॉलिसी आहे. तर त्याच्यामध्ये जे आमचे उद्योजक सी कॅटेगरीमध्ये इंडस्ट्री लावू इच्छित आहेत त्यांना डीचे बेनिफिट्स, इन्व्हेस्टमेंट सबसिडी 30%. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या झाल्या 2016 साली महाराष्ट्र सरकारमध्ये. आता त्याच चालू आहेत पुढे. बरोबर. तेव्हाच व्हेंचर कॅपिटल फंड महाराष्ट्रामध्ये लॉन्च केला. भारत सरकारमध्ये 2015मध्ये झाला, 2017मध्ये महाराष्ट्रामध्ये झाला व्हेंचर फंड. तर या सगळ्या नव्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डिक्कीनी केलेलं आहे. बरोबर. अजून एक तुम्हाला विचारायचा तो मुद्दा असा आहे की तुम्ही जेव्हा पहिलं एक्झिबिशन पुण्यामध्ये भरवलं होतं तेव्हा टाटा रतन त्याचे संबंधित लोक आले होते आणि त्यांनी तुम्हाला खूप वेळ दिला होता. आणि त्यांनी एक पॉलिसी ठरवली, म्हणजे टाटा उद्योग समूहाने एक पॉलिसी ठरवली की काही शेअर वेंडर्समधला हा SC उद्योजकांकडनं घ्यायचा. ते काय झालं होतं? हे बघा, आपल्याकडे 2004-05 साली खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण असलं पाहिजे याच्यावरती चर्चा सुरू झाली. सगळ्यांचं म्हणणं होतं आरक्षण असलं पाहिजे. इंडस्ट्रीचं म्हणणं होतं की आरक्षण नको. का नको ते त्यांना विचारू आपण, का नको ते. हो हो. ओके. पण असं ठरलं 2007 साली इंडस्ट्रीच्या वतीने एक सगळ्या CII असोचेम यांच्या वतीने कमिटी बनली जे इराणींच्या अध्यक्षतेखाली. आणि त्यांनी हे ठरवलं सरकारने आणि त्यांनी की ठीक आहे, आम्ही इंडस्ट्री पुढे येईल आणि SC ST जे उद्योजक आहेत त्यांचं स्किलिंग करू, त्यांचं ट्रेनिंग करू, त्यांच्या एज्युकेशनसाठी सपोर्ट करू आणि एंटरप्रिनरशिपला सपोर्ट करू. मग 2007 साली टाटाची लोक माझ्याकडे शोधत पुण्यामध्ये ऑफिसला आले होते, चेंबर म्हणून आमच्या. आणि तेव्हापासून माझा डायलॉग टाटा हाऊसशी सुरू झाला. आणि मग 2010 साली आम्ही पुण्यामध्ये पहिलं एक्झिबिशन केलं. त्याला टाटाचे जमशेद इराणीच आले होते. हो. ही वॉज अ डायरेक्टर टाटा सन्स तेव्हा. आणि अनुआगा आणि असे बरेच इंडस्ट्रीचे लोक पुण्यातल्या पहिल्या. पण दुसरं जे आमचं एक्झिबिशन झालं 2011 साली मुंबईमध्ये BKC मध्ये, त्याच्यामध्ये रतन टाटा, गोदरेज आणि असे सगळे लोक आले होते. तर रतन टाटा यांनी काय सांगितलं मला की मिलिंद, टाटा ग्रुपसाठी एक अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी बनवा. टाटा ग्रुपसाठी एक अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी बनवा आणि ती जबाबदारी त्यांनी माझ्यावरती आणि मुथुरामन यांच्यावरती सोपवली. आणि मग त्यातून आम्ही ती ड्राफ्ट केली, अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी फॉर टाटा ग्रुप. मी टाटाच्या देशभरातले जे प्लांट्स आहेत त्यांना व्हिजिट केलं. त्यांच्या सगळ्या टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्या मॅनेजमेंटशी माझा चांगला संपर्क आहे. त्यांच्या प्रोक्युअरमेंट टीमशी मी चर्चा केली. कुठले ॲटम्स हे SC ST उद्योजकांकडून खरेदी केले जाऊ शकतात याची लिस्ट केली. आणि प्रयत्न करून साधारण 450 उद्योजक जे आहेत SC STचे हे जोडले गेले. बरोबर. टाटाच्या वेगवेगळ्या कंपन्यांचे. हा पॉझिटिव्ह हा प्रयत्न आहे, अप्रोच आहे. बरोबर. आणि टाटानी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी अडॉप्ट केली. आणि ती जी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी आहे टाटा ग्रुपमध्ये ती M&M अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी म्हणतात त्याला, मिलिंद अँड मुथुरमन. ओके. आणि ज्याच्यामध्ये 450 SC ST उद्योजकांना जमशेदपूर टाटा स्टील, जोजो बेरा टाटा पॉवर पासून हल्दिया केमिकलचा प्लांट कुठे नाही, मी ऑल इंडियामध्ये शोधून तिथे लोकांना कनेक्ट केलं. हा इंडस्ट्री कनेक्ट आम्ही केला. जे की आमच्याकडे हे फिलॉसॉफीकडे लोक जे सांगतात की भांडवलदार आणि कामगार दलित यांनी कायम भांडणच करत राहिलं पाहिजे असं नाहीये. जोडी घेऊन पूल पाहिजे. टाटाकीने एक पूल तयार केला इंडस्ट्री आणि दलित उद्योजकांमध्ये. त्या पूलच्या मार्फत आज एक पाईपलाईनमधनं 450 उद्योजक एक व्यवस्थित आपला उद्योग किंवा आपलं सप्लाय वेंडर्स म्हणून टाटाचे काम करतात. येस.
आणि अशा विविध कंपन्यांची. हो. कारण मी CII मध्ये नॅशनल काउन्सिलमध्ये आहे. हो देशातल्या इंडस्ट्रीचं हुज हू, बरोबर आहे. महिंद्रापासून गोदरेजजीपासून बिर्लांपासून एव्हरीबडी नोज मी. येस. आणि मी सगळ्यांशी डायलॉग स्थापित केला आहे आणि त्यांना माझं हेच म्हणणं आहे, तुम्ही तुमच्याकडे व्हेंडर बेस आहे, तुम्ही मार्केटमधून घेताय. माझं इंडस्ट्रीला म्हणणं आहे, वी डोंट वॉन्ट कन्सेशन, वी वॉन्ट कनेक्शन. ओके. जर आमचा उद्योजक तुम्ही जो माल घेताय त्याच क्वालिटीचा सप्लाय करत असेल तर त्याला संधी द्या. म्हणजे शेवटी आपण गुणवत्तेवर आलो आहोत. या व्हेन यू आर अ क्वालिटी. Yes. तुम्ही जसं म्हटलात की बाबासाहेबांकडे काय होतं तर बेसिक होतं की नॉलेज होतं. येस. आणि त्या नॉलेजला घाबरून लोक त्यांच्या पुढे नतमस्तक होत होते. आणि तोच त्यांचा बेस होता. म्हणजे एकटे लढले ते आणि एकटे त्यांनी पॉलिसीज बनवल्या, ज्या पॉलिसीज आजही आपण आयडियल आणि जगभरात त्या आयडियल म्हणून मानल्या जातात. येस. आता एक शेवटचा मुद्दा की आत्ता जो तुम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे त्या कार्यक्रमाविषयी आम्हाला थोडंसं. येस. जसं मी मगाशी सांगितलं तसं अनुसूचित जातीमधले जे स्टार्टअप्स आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा सपोर्ट सिस्टम नाही. जो ओव्हरऑल स्टार्टअप इंडियामध्ये आहे तो आहे, पण एक्सक्लुझिव्ह असा काही नाही. म्हणून मागच्या वर्षी सामाजिक न्याय विभागाने आसीम नावाची स्कीम लॉन्च केली, आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन. आसीम ही पॉलिसी काय आहे, 2024 पर्यंत अनुसूचित जातीमधून 1000 टेक स्टार्टअप्स निर्माण करायचे. 1000 टेक्नॉलॉजी बेस्ड स्टार्टअप्स. आणि ज्याच्यासाठी 30 लाख रुपयाचं सीड फंडिंग आहे. कशासाठी? प्रोटोटाईप बनवायचं आहे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ट्रॅव्हल करायचं आहे त्याला, बेसिक ॲबिलिटीसाठी. या ह्याच्यासाठी त्याची आयडिया इनोव्हेटिव्ह असेल तर त्याला हे 10 लाख रुपये पहिल्या टप्प्यात, सेकंड फेजमध्ये 10 लाख रुपये आणि थर्ड फेजमध्ये 10 लाख रुपये. आयडिएशन स्टेज ज्याला म्हणतो. त्या आयडिएशन स्टेजला जो सपोर्ट पाहिजे असतो तो सपोर्ट सिस्टम या स्कीममध्ये निर्माण केला. म्हणजे उद्योजक घडवण्यासाठीचं जे बेसिक फंडामेंटल असतं त्या फंडामेंटलसाठी त्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही स्वतःची. त्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सोशल जस्टिसचं जे डिपार्टमेंट आहे आता ते थोडंसं. आणि हे भारत हा स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करतोय आणि त्यामुळे थोडं बज क्रिएट झाला पाहिजे म्हणून डॉक्टर आंबेडकर यंग एंटरप्रेन्योर्स लीग स्टार्टअप कॉम्पिटिशन इनोव्हेशनची ती स्पर्धा आयोजित केली आहे. AYEL.in ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन परत एकदा AYEL.in www.AYEN.in ही वेबसाईट आहे. आंबेडकर यंग एंटरप्रेन्योर्स लीग.in या वेबसाईटवरती जायचं. 200 शब्दामध्ये आपली आयडिया जी आहे ती लिहून अपलोड करायची आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत. 15 मार्चला 8 देशभरातल्या IITs आहे तिथे फिनाले होईल, मेगा फिनाले प्रोग्राम, ज्याच्यामध्ये ह्या लोकांना बोलवलं जाईल. स्क्रीनिंग आयडिया झाल्यानंतर तिथे पिचिंग केलं जाईल आणि 14 एप्रिलला डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये मोठा कार्यक्रम होईल आणि या मुलांना चेक दिला जाईल. दुसरा, डॉक्टर आंबेडकर बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड, जे चांगले बिझनेसेस करतायत त्यांनाही ॲप्रिशिएट करायचं म्हणून डॉक्टर आंबेडकर बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड हे 2 मोठे कार्यक्रम हे या 14 एप्रिलला व्हायचे आहेत. आणि देश आझादीचा अमृत महोत्सव साजरा करतोय, वेगवेगळे डिपार्टमेंट काम करतायत. तर भारत सरकारचं सामाजिक न्याय विभाग, IFCI व्हेंचर कॅपिटल फंड आणि डिक्की मिळून हा कार्यक्रम करत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जे तरुण आहेत ज्यांच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत त्यांनी याच्यावरती आपली जी आहे त्याला स्टार्टअपसाठीचं जे सीड फंडिंग आहे ते मिळवायचं आहे. ज्यांचे चांगले व्यवसाय आहेत त्यांनी आंबेडकर बिझनेस एक्सलन्स अवॉर्डसाठी अप्लाय करायचं आहे. बरोबर. धन्यवाद कांबळे साहेब, आपण वेळ दिलात. उद्योजक होण्यासाठी एक ईर्ष्या लागते, ती ईर्ष्या निर्माण करण्याचं काम डिक्की सध्या करत आहे. तुमच्यात ईर्ष्या असेल आणि तुमच्याकडे इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर तुम्ही निश्चित उद्योजक होऊ शकता. आणि त्याची उदाहरणं आपण डिक्कीच्या माध्यमातून आता रेग्युलर घेणार आहोत. जे उद्योजक उभं राहिलेत त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा उद्योग उभा केला, बॅकग्राऊंड नसताना किंवा कुठलाही
पाठबळ नसताना इंडस्ट्रीमधली तिसरी पिढी दलितांची उभी राहते आहे. धन्यवाद.